आपल्याकडे इक्वेशन आहे 2x - 3y = 4. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन ज्या लाईनचं आहे ती लाईन आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीमवरती जर ड्रॉ करायची असेल तर आपल्याला या लाईनमधून जाणारे किमान 3 पॉईंट्स मिळवायचे आहेत. ते 3 पॉईंट्स कसे मिळवायचे तर इथे नीट बघा, 2 व्हेरिएबल्स आहेत x आणि y. ह्या 2 व्हेरिएबलपैकी कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण मनाने ठरवायची आणि त्या व्हॅल्यूसाठी आपण सेकंड व्हेरिएबलची किंमत शोधायची असते. ती कशी ते आता आपण पाहूया. आपण सुरुवातीला y ची व्हॅल्यू घेतलेली आहे 0. लेट y = 0. याचा अर्थ या इक्वेशनमध्ये ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी आपल्याला 0 सबस्टिट्यूट करायचे आहे. इथे बघा 2x - 3y. आता y लिहिलाय का इथे तर नाही, इथे लिहिले 0 कारण y ची किंमत आपली 0 आहे म्हणून इथे येणार 0 = 4. तुम्हाला माहिती आहे 3 multiplied by 0 is 0. So 2x - 0 is 2x only. सो पुढच्या स्टेपमध्ये आपण 0 लिहिला पण नाही. नेक्स्ट स्टेप आहे 2x = 4. आता या दोनचा आपण पक्षांतर करूया. गुणिले 2 चे होणार भागिले 2. सो x = 4/2. सो व्हॅल्यू ऑफ x इज 2. आता बघा, जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 0 घेतली होती तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू 2 मिळालेली आहे. आता या दोन्ही व्हॅल्यू आपण टेबलमध्ये लिहायच्या. आधी लिहायची x ची व्हॅल्यू. सो ही व्हॅल्यू 2 जी आहे ती इथे दिलेली आहे आणि y ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. सो आवर फर्स्ट पॉइंट इज 2 0. आता आपण y ची व्हॅल्यू घेऊया 2. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी आपण 2 लिहिणार आहोत. सो 2x - 3 × 2 = 4. सो इन द नेक्स्ट स्टेप 2x - 6 गुणिले 6 = 4. So 2x - 6 = 4 is our next step. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण या निगेटिव्ह 6 चे करणार पॉझिटिव्ह 6 कारण आपण त्यांना पलीकडे नेणार, RHS ला नेणार ना म्हणून. सो 2x = 4 + 6. नेक्स्ट स्टेप 2x = 10. 4 + 6 is 10. आता पुन्हा या दोनचा आपण पक्षांतर करूया. गुणिले 2 चे होणार भागिले 2. सो x = 10/2. मला माहिती आहे 5 × 10. तर व्हॅल्यू ऑफ x इज 5. आता पुन्हा x आणि y च्या या दोन्ही व्हॅल्यू आपण टेबलमध्ये लिहूया. सुरुवात करायची x पासून 5. इथे लिहिले आपण y ची व्हॅल्यू तेव्हा होती 2. सो 5 आणि 2 ही जी पेअर आहे दिस आवर सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट साठी आपण लेट y = -2 ही किंमत घेतलेली आहे. सो पुन्हा बघा, ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी आपण -2 सबस्टिट्यूट केलेली आहे. 2x - 3 × -2 = 4. What is the answer of -3 multiplied by -2? That is +6. So 2x + 6 = 4. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण +6 तिकडे नेले, पलीकडे नेले म्हणून ते होणार -6. 2x = 4 - 6. सो 2x = -2. इथे -2 कसे बरे आले तर 4 पॉझिटिव्ह आहे, 6 निगेटिव्ह आहे. साइन्स आर डिफरंट. वी हॅव टू सबट्रॅक्ट. 6 तून 4 गेले उरले 2 आणि 4 आणि 6 मध्ये मोठे कोण तर 6 मोठे. त्याचं साइन जे आहे निगेटिव्ह ते आपण या उत्तराला देणार. सो 2x = -2. सो x = -2/2 and the value of x is equal to -1. म्हणजे फॉर द व्हॅल्यू ऑफ -2 वी गेट द व्हॅल्यू ऑफ x as -1. या दोन्ही व्हॅल्यू आपण या टेबलमध्ये लिहूया -1 -2. आधी x कोऑर्डिनेट लिहायचे, खाली y कोऑर्डिनेट लिहायचे आणि नंतर पॉइंट्स असे पेअर स्वरूपात लिहायचे. हे टेबल तयार झालं की आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीमकडे जाऊ शकतो. सेकंड इक्वेशन इज 3y - x = 4. आता हे इक्वेशन ज्या लाईनचं आहे ती लाईन आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीमवरती ड्रॉ करायची असेल तर 3 पॉइंट्स आवश्यक आहेत. ते कसे काढायचे ते आता आपण पाहूया. आपण मगाशी असंच एकदा केलेलं आहे पहिल्या इक्वेशनसाठी.
तीच प्रोसेस आपण सेकंड इक्वेशनसाठी करणार आहोत. मगाशी आपण वायच्या व्हॅल्यूज आपल्या मनाने ठरवल्या होत्या, आता आपण एक्सच्या व्हॅल्यूज आपल्या मनाने घेत आहोत. तुम्ही असं काही करू शकता. तुम्ही आधी एक्सची व्हॅल्यू घ्या, मग वायची व्हॅल्यू काढा, किंवा वायची व्हॅल्यू आधी एक ठरवा आणि त्यावरून एक्सची किंमत काढा. असं तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. म्हणून आता मी इथे काय केलं आहे, इथे मी एक्सच्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. ह्या आपण आपल्या मनाने घ्यायच्या आहेत आणि त्यावरून आपण वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता इथे काढल्यात बघा व्हॅल्यूज, ते कशा ते बघूया. लेट एक्स इक्वल टू 2. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. सो वी हॅव रिटन 3y मायनस 2 इज इक्वल टू 4. नेक्स्ट स्टेपमध्ये -2 चे होणार +2 पलीकडे गेल्यामुळे RHS ला गेल्यामुळे 4 + 2 इज 6. सो 3y इक्वल टू 6. या 3 चा आपण पक्षांतर करूया. y इक्वल टू 6 अपॉन 3. सो व्हॅल्यू ऑफ y इज 2. 3 गुणिले 6 हे तुम्हाला माहिती आहे. सो फॉर x इक्वल टू 2 द व्हॅल्यू ऑफ y इज 2. लगेचच या टेबलमध्ये लिहून ठेवायची. x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली होती, त्या किमतीसाठी y ची व्हॅल्यू 2 ही मिळालेली आहे. लगेच त्याची पेअर पण लिहून ठेवायची. आता पुढे जाऊया. लेट x इक्वल टू 5. आपलं इक्वेशन बघा, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपण 5 ही किंमत घेतलेली आहे. इन द नेक्स्ट स्टेप निगेटिव्ह 5 चे होणार पॉझिटिव्ह 5. आपण त्याचं पक्षांतर केलेलं आहे म्हणून साइन बदलत आहे. 3y इक्वल टू 9 बिकॉज 4 + 5 इज 9. In the next step, y equal to 9 upon 3. In 3 column, so value of y is equal to 3. So for the value of x 5, we get the value of y as 3. लगेच इथे लिहून ठेवायची ती पेअर. आपली पेअर मिळाली. सेकंड पॉईंट आपल्याला मिळाले. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले. आता आपण x ची व्हॅल्यू घेऊयात -1. बघा पुन्हा, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी -1 घेतलेला आहे की नाही. आता इथे नीट बघा, कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की 2 निगेटिव्ह इथे आलेले आहेत, त्यामुळे निगेटिव्ह होणार पॉझिटिव्ह. सो इन द नेक्स्ट स्टेप या एकाचं साइन बदललं, ते झालं पॉझिटिव्ह. सो 3y + 1 इज इक्वल टू 4. +1 पलीकडे गेले की होणार -1. सो 3y इक्वल टू 4 - 1. द व्हॅल्यू ऑफ 4 - 1 इज 3. सो 3y इक्वल टू 3. सो y इक्वल टू 3 अपॉन 3 आणि 3 ला 3 गेले, उत्तराला 1. म्हणजे x ची किंमत आपण निगेटिव्ह 1 घेतली तेव्हा y ची किंमत आपल्याला मिळाली पॉझिटिव्ह 1. हे दोन्ही इथे लिहायचे, त्याची पेअर लिहायची. आता आपल्याला फर्स्ट इक्वेशनचं असं टेबल मिळालेलं आहे. सेकंड इक्वेशनसाठी पण हे टेबल तयार आहे. ह्या दोन्ही टेबलचा उपयोग करून आपण ह्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या कोऑर्डिनेट सिस्टीमवरती ड्रॉ करणार आहोत. 2x - 3y = 4 या इक्वेशनसाठी आपण 3 पॉइंट्स मिळवलेले आहेत. दिस इज फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट. आता आपण हे 3 पॉइंट्स या ग्राफ पेपरवरती प्लॉट करणार आहोत. ते कसं आहे तर बघा, फर्स्ट पॉइंट इज 2 0. x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि y कोऑर्डिनेट 0 आहे. याचा अर्थ हा पॉइंट x ॲक्सिस वरती आहे. सो इथे बघा, x ॲक्सिस वरती 2 0 या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. दिस इज पॉइंट 2 0. नेक्स्ट पॉइंट इज 5 2. x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. इथे बघा, x ॲक्सिस कडे आधी यायचं, 5 कडे यायचं आणि इकडून वर यायचं 2 पर्यंत. आणि हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे 5 2. तो आपण प्लॉट करून घेतलेला आहे. थर्ड पॉइंट इज -1 - 2. आता x ॲक्सिस वरती हा जो पॉइंट आहे तो निगेटिव्ह आहे, त्यामुळे इकडे यायचं, आधी निगेटिव्ह साईडला यायचं. -1 आणि y कोऑर्डिनेट इज -2. ते खाली यायला लागेल आपल्याला y ॲक्सिस वरती. या ठिकाणी हा जो पॉइंट आहे दिस इज -1 - 2. तर आता आपण हे तीनही पॉइंट्स या ठिकाणी प्लॉट करून घेतलेले आहेत. आता हे 3 पॉइंट्स आपण जोडणारी एक रेषा काढली, कारण हे पॉइंट्स कोलिनियर असतात. आता आपण काय करणार तर हे तीनही पॉइंटला जोडणारी एक रेषा काढणार. ती जी लाईन आहे ती या इक्वेशनची लाईन आपण ग्राफ पेपरवरती ड्रॉ केलेली आहे असं म्हणतो.
पॉईंट्स आर कोलिनियर, त्यामुळे आपण या तीनही पॉईंट्स मधून जाणारी ही एक लाईन काढलेली आहे आणि या लाईनचे इक्वेशन जे आहे 2x - 3y = 4 हे असं एका ठिकाणी तुम्हाला लिहावं लागतं आणि त्याला चौपट करायची, म्हणजे आपल्याला कळतं की ही लाईन जी आहे तिचं इक्वेशन 2x - 3y = 4 हे आहे. आता आपल्याकडे दुसरं अजून एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशनसाठी देखील आपण असे 3 पॉईंट्स मिळवलेले आहेत आणि ते 3 पॉईंट्स आपण इथे प्लॉट करूयात आणि अशी दुसरी लाईन पण काढूयात. दिस इज सेकंड इक्वेशन 3y - x = 4. या इक्वेशनसाठी देखील आपल्याला 3 पॉईंट्स मिळालेले आहेत, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंट. हे तीनही पॉईंट्स आपण या कोऑर्डिनेट सिस्टीमवरती प्लॉट करून घेऊया. पहिला पॉईंट आहे 2, 2. आधी आपण जायचं एक्स ॲक्सिस वरती, एक्स कोऑर्डिनेट इज 2, इथे यायचं. वाय कोऑर्डिनेट इज +2 म्हणजे वरच्या दिशेने जायचं. इथे बघा हा जो पॉईंट आहे हा झाला वाय कोऑर्डिनेट 2 आणि हा झाला एक्स कोऑर्डिनेट 2. या दोन्ही लाईन्सचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे आपला रिक्वायर्ड पॉईंट आहे. सो आपण इथे पहिला पॉईंट प्लॉट केलेला आहे. सेकंड पॉईंट इज 5, 3. एक्स ॲक्सिस वरती जायचं 5 कडे, आधी इथे 5 आहे. वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह म्हणून पुन्हा वरच्या दिशेने जायचं 5 आणि 3. इथे बघा हा 3चा ही लाईन आणि ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉईंट आहे 5, 3. थर्ड पॉईंट इज -1, 1. आता इथे बघा एक्स ॲक्सिस वरती निगेटिव्ह साईडला जायचं आपल्याला, इथे यायचं -1. वाय कोऑर्डिनेट इज 1, सो आपल्याला वरच्या दिशेने जायचं पुन्हा एकदा, कारण हा पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण वरच्या दिशेने जात आहोत. -1 and 1 हा जो पॉईंट आहे तो आपला थर्ड पॉईंट आहे. अशा प्रकारे आपण तीनही पॉईंट्स प्लॉट करून घेतलेले आहेत. हे तीनही पॉईंट्स कोलिनियर असतात. यांच्यामधून जाणारी एक रेषा आहे ते आपण काढूया. These 3 points are collinear, त्यामुळे आपण या तिन्ही पॉईंट्स मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथे पण या लाईनचे इक्वेशन लिहावं लागेल. 3y - x = 4 त्याला चौपट करायची आहे. आता नीट बघा, आपण आधी काढलेली ही लाईन आणि आत्ता काढलेली ही लाईन, या दोन्ही लाईन्स या ठिकाणी एकमेकींना इंटरसेक्ट करत आहेत. हा जो पॉईंट आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, दॅट इज द सोल्युशन ऑफ अवर एक्झाम्पल. त्यामुळे हा पॉईंट आपल्याला मिळवायचा आहे. आता या पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट्स शोधूयात. त्यासाठी आधी आपल्याला या पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस वरती काढायला लागेल. तो इथे 8च्या इथे येतोय. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट इज 8. आता वाय कोऑर्डिनेट शोधूया. इथून परपेंडिक्युलर काढायचा, तो इथे 4च्या इथे येतोय. सो y coordinate of this point is 4. So 8, 4 हे झाले या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन चे कोऑर्डिनेट्स. And this is our solution. So you have to write solution in the bracket xy = 8, 4. आता आपलं एक्झाम्पल कंप्लीट झालं. थँक यू.